आणि वारीचं वेड पण मला दादांनीच लावलं. आणि आज दादा आमच्या सोबत नाहीये, त्यांची खूप कमी भासेल आम्हाला, पण ही वारी आम्ही दादासाठी करू, ही वारी कधीच नाही सोडणार आणि दादांचा हा वारसा आम्ही पुढे नेत राहू. आता ओढ फक्त त्या सावळ्या विठुरायाच्या भेटीची आहे. आता ओढ फक्त त्या सावळ्या विठुरायाच्या भेटीची आहे, कारण मनातल्या प्रत्येक श्वासाला आज विठ्ठल नामाचं बळ मिळालं. एक वारी पंढरीच्या दारी असा संकल्प घेऊन साई भक्तांची शिर्डी ते पंढरपूर पायी वारी मोठ्या उत्साहात मार्गस्थ झाली आहे. शिर्डीसह मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर अशा विविध भागांतून आलेले शेकडो साई भक्त शिर्डीतील भाऊंच्या मळ्यात एकत्र जमले आणि तेथून श्री साईबाबांचे दर्शन घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले. गेल्या 5 वर्षांपूर्वी स्वर्गीय अशोक भाऊ शिंदे यांच्या आशीर्वादानं आणि स्वर्गीय प्रवीणदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही पायी वारी आता एक मोठी परंपरा बनली आहे. यंदाही या वारीचं 5वं वर्ष असून उत्साहाचं वातावरण आहे. मात्र या वारीच्या निमित्तानं स्वर्गीय अशोक भाऊ आणि स्वर्गीय प्रवीणदादा शिंदे यांची उणीव वारकऱ्यांना आणि साई भक्तांना प्रकर्षानं जाणवत असल्याचे भावनिक दृश्य पाहायला मिळाले. वडिलांच्या आणि दादांच्या स्मृती जपण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरणेतून या वारीत सहभागी झाल्याचे अनेक साई भक्तांनी सांगितले. शिर्डी ते पंढरपूर हा पायी प्रवास म्हणजे एक भक्तिमय अनुभव असून या प्रवासादरम्यान विविध ठिकाणचे भाविक वारीत सहभागी होत आहेत. शिर्डी ते पंढरपूर पायी वारी यंदा 13 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत संपन्न होत आहे. या प्रवासात शिस्तीचं पालन आणि भक्तिमय वातावरणात विठ्ठल नामाचा गजर करत भाविक पंढरीच्या ओढीनं निघालेले आहेत. रामकृष्ण हरी सर्वांना. शिर्डी माझे पंढरपूर अशोक भाऊ शिंदे यांनी 5 वर्षाआधी सुरू केलेली ही वारी. तर मागच्या वर्षी तर माझं पहिलं वर्ष होतं आणि वारीचं वेड पण मला दादांनीच लावलं. आणि आज दादा आमच्या सोबत नाहीये, त्यांची खूप कमी भासेल आम्हाला, पण ही वारी आम्ही दादासाठी करू, ही वारी कधीच नाही सोडणार. जमायत ते दादांमुळेच आहे आणि दादांचा हा वारसा आम्ही पुढे नेत राहू. साईंच्या आशीर्वादाने वारीचं पहिलं पाऊल पडलं. संतांच्या माहेरी जाण्याचं आज आमचं भाग्य उजाडलं. आता ओढ फक्त त्या सावळ्या विठुरायाच्या भेटीची आहे. आता ओढ फक्त त्या सावळ्या विठुरायाच्या भेटीची आहे, कारण मनातल्या प्रत्येक श्वासाला आज विठ्ठल नामाचं बळ मिळालं. बोला रामकृष्ण हरी. ओम साईराम. आम्ही आता ही परंपरा आम्ही भाऊच्या नात्यामुळे आम्ही परंपरा पालखी आम्ही चालवतो. आता इथून पुढं परत आम्ही आता ही पालखी चालवणार आणि बाबांचे आणि साई पालखी यांचं पंढरपूर नातं आहे, त्याच्यामुळे आम्ही भाऊच्या नात्यामुळे आम्ही परंपरा चालवणार आहे. आता जसं मी लहान होतो तसं मला आठवतं की भाऊ पालखी घेऊन जायचे, मग त्याच्यामुळे आम्ही आता या 5 वर्षापासून भाऊची पालखी घेऊन चाललेलो आहे. ही परंपरा आम्ही टिकवणार आहे. पालखीला 50 लोक होती, आता इथून पुढे वाढत चालले स्टेप बाय स्टेप. मुंबई, आळंदी, पुणा, जेजुरी, नागपूर, परत 4ही बाजूनी लोक येतात भाऊच्या आवडीने आणि तसेच त्यांचे मुलगा बी प्रवीण शिंदे. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेचे आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.